सकाळचे वाजले 2:30. विटांवर चूल मांडलेली आहे. खालून यामुळे हवा लागते आणि धूर कमी होतो. नळाला हतनूर धरणाचं पाणी आलेलं आहे. पाणी कळशीत घेऊन पातेलं जवळपास अर्ध भरलं. त्यावर झाकण ठेवून आता याला उकळी येऊ द्यायची आहे. शेजारच्या छोट्या कळशीत पण पाणी गरम होईल. ज्योतिताई आणि शशीताई आज बनवत आहेत खानदेशी पान. 6 शेर ज्वारी, 3 शेर तांदूळ आणि 4 शेर गहू रात्री ओलवून बांधून ठेवलेले होते आणि ते दुसऱ्या दिवशी सकाळी दळून आणले आणि ते गाळून घेतले. याच पिठाचे पानं बनवतात. 3 दिवसांपूर्वी 2 शेर गहू भिजत घातलेले होते. त्याचा हा चीक आहे. भिजलेले गहू दळून त्याचा चीक काढतात. हा गव्हाचा चीक घट्ट झालेला असतो. तो असा हाताने फोडून घ्यावा लागतो. हा पूर्ण 15 शेराचा घाटा आहे. 15 शेराच्या घाट्यासाठी जवळपास अर्धा किलोला थोडंसं कमी म्हणजे पाव भाग कमी असं मीठ घेतलेलं आहे. शेवपा अगदी छोटी वाटीभर ह्या मिक्सरमधून बारीक करून आणतात. पावशेर शेवपा, बारीक वाटलेल्या शेवपा आणि हे 3 चमचे तीळ हे सर्व आता या पानांमध्ये घालणार आहेत. यामध्ये धन्याची पूड घालत नाहीत. तीळ, शेवपा आणि जिरं आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. जिरं 1 चमचा भरून घेतलेलं आहे. शेव, जिरं आणि तीळमुळे या पानांना खूपच भन्नाट चव येते. गहू, तांदूळ, ज्वारीचं हे दळलेलं पीठ एका मोठ्या घमेलीत काढून घेतलं. या पानांमध्ये सोडा वापरतात. इथे 150 ग्रॅम सोडा घेतला आहे आणि 150 ग्रॅम फुलसोरा फुलखार घेतलेला आहे. पानांच्या या पिठामध्ये कोमट झालेलं पाणी घालतात आणि त्यांनी हे पीठ पूर्णपणे भिजवून घ्यायचं आहे. पूर्णपणे एकजीव होईपर्यंत हे पीठ भिजवून घ्यायचं. शशीताई, ज्योतिताई यांचं सगळं काम सिस्टमॅटिक आहे आणि स्वच्छता खूप असते. सावद्यात तसंही हतनूर धरणाचं पाणी आहे त्यामुळे स्वच्छता करायला पाणी भरपूर राहतं. पापड बिबळे करण्यासाठी सहसा बायकांचा ग्रुपच असतो. एकट्याने हे काम कधीच होत नाही. एक जण चूल पेटवतो, एक जण सगळं हे मिक्स करतो, एक जण घाटा वाटतो. गव्हाचा पातळ केलेला फोडलेला चीक या पातळ केलेल्या पिठामध्ये मिक्स केला. पातेल्यात ओतण्यासाठी सोपी जावं म्हणून हे आता या प्लास्टिकच्या बकेटमध्ये काढत आहेत. हे पीठ गारच असतं त्यामुळे प्लास्टिक बकेट वापरायला काहीच हरकत नसते. पाणी उकळल्यानंतर त्यात जिरे, शेवपा, तीळ, सोडा, फुलखार हे सर्व घातलं आणि त्यामध्ये गहू, ज्वारी, तांदळाचं हे जे मिश्रण बनवलेलं आहे ते एका बाजूने ओतलं आणि यामध्ये गाठी होऊ नये म्हणून लगेचच हे चाटूनी खूप ढवळावं लागतं. हा ढवळण्याचा लाकडी चाटू स्पेशल असतो आणि हा फैजपूरच्या जत्रेमध्ये विकत मिळतो. पातेल्याला मातीचं जाड बूड घेतात. यामुळे घाटा खालून लागत नाही. टोपल्यात जे मिश्रण केलेलं होतं ते पण यात ओतत आहेत. 15 शेरांचा हा पानाचा घाटा आहे आणि तो उतू जाऊ नये म्हणून छोट्या पातेल्यामध्ये उपसा काढतात. हा घाटा अजून खूप घट्ट आहे यामुळे यामध्ये गरम पाणी घालतात. एक काडी पाण्याने धुवून घेतली आणि त्या काडीने चाटूला जो घाटा लागलेला आहे तो पण निपटून टाकला. हा चाटू आता या पातेल्यातून बाहेर काढून टाकतील आणि या घाट्यावर झाकण ठेवतील. याशिवाय हा घाटा लवकर शिजणार नाही. काही काही बायका चाटू न पुसता तसाच घाट्यात ठेवतात आणि त्यावर झाकण ठेवतात. त्यामुळे घाटा शिजायला थोडासा वेळ लागू शकतो. बघा आता यावर झाकण ठेवलं आणि जोपर्यंत याला परत उकळी येत नाही तोपर्यंत हे झाकण काढत नाहीत. सुकवलेले ओल्या नारळांचा छान जाळ तयार होतो आहे. यावर्षी ज्योतिताई आणि शशीताईंकडे असे सुकवलेले भरपूर नारळ आहे त्यामुळे खूप छान जाळ लागतो आहे. चुलीतला विस्तव थोडासा बाहेर काढला आणि त्यावर हे उपसा काढलेलं पातेलं ठेवलं. आता घाट्याला उकळी आलेली आहे तर झाकण काढून एकदा हे खालपासून वरपर्यंत ढवळून घेतात.
घाटा अजूनही खूप घट्ट आहे, तर यात परत गरम पाणी घातलं. पलीकडे छोटी चूल पेटवली आणि त्यावर हे उपसा काढलेलं पातेलं ठेवलं आणि ह्या छोट्या पातेल्यातला घाटासुद्धा खूप खळखळून उकळून आणि शिजवून घेतलं जातं. हे छोटं पातेलं आणि हे इकडे मोठं पातेलं शिजत आहे. पातेलं म्हणजे घाटा शिजत आहे. घाटाची थोडीशी चव घेऊन थोडंसं मीठ यात परत घातलं. जवळपास 1-1.5 तासानंतर घाटा छान शिजला. घाट्याला छान कलर पण आलाय. तर याच्या खालचं जे लाकूड लावलेलं होतं ते बाहेर काढून विझवून टाकतात आणि यातील खालील विस्तवावर आता हा घाटा 1 तासपर्यंत छान उमलतो. धोतर स्वच्छ धुवून पाण्यात विसळून हे ओलं करून ठेवतात आणि खाटवर अंथरतात. सकाळी 6 वाजेपासून पानं थापायला सुरुवात झाली आहे. पहाटे 6 वाजेपासून घाटा थापायला सुरुवात होते. 3 खाटांवर एक ओलं धोतर अंथरतात. हा घाटा खूप गरम असतो, म्हणून हात बुडवण्यासाठी थंड पाणी बाजूला घेतात. त्यात हात बुडवून हा घाटा थापतात. हा घाटा खूप पातळ असला तरी चमच्यानीच धोतरावर पसरवता येत नाही, कारण खाटावर खालून छिद्र असतात, त्यामुळे हा सरळ असा पसरवता येणार नाही. थापताना हे पानं एकसारखे थापावे लागतात, जाड बारीक करून चालत नाहीत. याला पूर्वीच्या बायका सरोवर बिबडं थापणे असं म्हणायच्या. ताटावरच हे पानं किंवा बिबडे थापले जातात. ताटावर हे असं जाड चौकोनी कापड ओलं करून ठेवतात. त्याला पाणी लावतात आणि त्यावर साधारण 1.5 चमचाभर घाटा घेतात आणि तो पाण्यात हात बुडवून पटापट थापतात. खाली अशी पांढरी फट अंथरतात. यामुळे खालची रस्त्यावरची माती ताटांना लागणार नाही. ताट पटकन उचलता यावं आणि घाटा थापायलाही सोपे जावं म्हणून ताटाखाली असं स्पेशल जे धाग्याचे शिल्लक राहिलेले रीळ आहेत ते आणलेले आहेत. हा स्पेशल जुगाड ज्योतिताई आणि शशीताई यांनी केला आहे. एक जण बिबडं खाटवर घालण्यासाठी उभी असते. ती हे ताटं घेऊन हळूच कापड उचलून धोतरावर पालथी करते. असे हे पानं वाळत घालताना एका रेषेत घालावे लागतात. ते एकमेकावर टाकून चालत नाहीत. एकमेकावर पडले तर मग ते व्यवस्थित सुकत नाहीत आणि भाजता पण व्यवस्थित येत नाही. शशीताई पातेल्यातील घाटा काढून आणत आहेत. असा 3-4 बायका मिळून किंवा 7-8 बायका मिळूनच हे काम करतात. आज एकीचे, उद्या दुसरीचे, परत तिसऱ्या दिवशी तिसरीचे, असं करत बिबडे करतात. तर याला एकमेकाच्या पडज्या करणे असं म्हणतात. पडज्या आहे म्हणजे आज माझ्या घाटात जर 4 जणींनी थापू लागला तर त्यांचा पण घाटा मला थापायला जावंच लागेल, असा याचा अर्थ होतो. पानांचा घाटा हा असा पिवळसर असतो आणि याला खूप छान असा कलर आलेला आहे. आता दुपारचे जवळपास 12 वाजले आहेत. बिबडे बघा उन्हामुळे सुकलेले दिसत आहेत. तर हे आता 1-1.5 वाजता उलट करतात. उलट म्हणजे धोतर उलटं करतात, त्यामुळे खालून सुद्धा बिबडे सुकतात. बायकांनी कुरडयासुद्धा केलेल्या आहेत, करोडेसुद्धा केलेले आहे. खाटखाली चिवताई बघा काहीतरी खात आहे. उन्हाळी वाळवणाचा अगदी धूमधडाका चालू असतो. सहसा 2 वाजताच सर्व बिबडे खालून वरून सुकतात. तर त्यानंतर बिबडे काढायला सुरुवात होते. वाळलेल्या पानांचं हे धोतर उन्हामधून सावलीत आणतात. 2 खाटा उभ्या टाकून त्यावर हे धोतर उलटं घालतात आणि उलट्या भागाकडून आता पाणी शिंपायला सुरुवात करतात. पूर्ण धोतरावर सगळीकडून पाणी शिंपतात जोपर्यंत धोतर पूर्ण ओलं होत नाही आणि 5-10 मिनटं थांबतात. यामुळे हे जे पानं आहेत ते किंवा बिबडे जे असतील ते नरम पडतात. धोतराच्या ज्या काठाच्या बाजू दुमडलेल्या असतात तिथे पण हाताने पाणी लावतात, कारण तिथे कडक भाग असतो, तिथे पण पाणी लागायला पाहिजे. 5-10 मिनटात हे पूर्ण धोतर नरम पडतं आणि खालचे जे पानं आहेत किंवा बिबडे जे असतात ते सरसर असं वर हात लावून काढतात, म्हणजे हे पटपट सरसर निघतात. हे ओले बिबडे किंवा ओले पानं खायला खूप छान लागतात आणि सगळ्यांच्या घरी 2-2, 3-3 वाटले जातात.
हे पानं शेंगदाण्यासोबत सुद्धा खातात. स्पेशल ओले पानं खाण्यासाठी घाटासुद्धा तयार केला जातो. ओल्या बिबड्यांना पण खूप मागणी असते. एका धोतारवरचे सगळे पानं काढले किंवा सगळे बिबळे काढले म्हणजे हे एकावर एक गड्डी तयार करतात आणि जे धोतर असतं ते धोतर ओलं असतं ते त्याची घडी करतात आणि ते एका बाजूला ठेवतात आणि त्यामध्ये हे सर्व ही जी गड्डी तयार झाली ती ठेवतात. ह्या गड्ड्या ओल्या धोतरामध्ये गुंडाळून अशा दाबून ठेवतात म्हणजे हे जे बिबडे असतात ते सरळ राहतात. आणि असे सर्व बिबडे काढून झाल्यानंतर जे पहिली गड्डी दाबलेली असते ती काढून खाटवर असे बिबडे सुकवायला टाकायला लागतात. खूपच ऊन आहे, इतकं ऊन आहे, 42-43 डिग्री ऊन असतं. या उन्हामध्ये फोटो काढणंसुद्धा कठीण आहे. माझा मोबाईल एकदम गरम झाला आहे. उन्हामध्ये काम करून खरं तर व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात तयार होतं. नैसर्गिक ऊन वारा अंगाला लागला म्हणजे आपोआपच तब्येत छान राहते. प्रचंड प्रमाणात कष्ट या बिबडे करण्यासाठी लागतात. चार 5 वाजता बिबडे पूर्णपणे सुकतात. पूर्णपणे वाळल्यानंतर याच्या गड्ड्या बांधायला घेतात. वाड्यातल्या सगळ्या जणी जमतात आणि छान गप्पा मारत मारत इकडच्या तिकडच्या गोष्टी करत ह्या 10-10च्या गड्ड्या तयार करतात आणि ह्या कापडाच्या चिंधीनी किंवा मग जे वायरचे तुकडे मिळतात त्यांनी बांधून ठेवतात. बिबड्यांच्या आणि पानांच्या ह्या अशा 10-10च्याच गड्ड्या बांधतात म्हणजे ह्या कोठीत ठेवायला सोयीचं पडतं आणि काढून देताना सुद्धा ह्या एकदा बांधल्या म्हणजे उघडल्या जात नाही कारण ह्या सरळच्या सरळ अशा एकमेकावर छान राहतात. सहसा विकत देताना 10-10च्या गड्ड्याच विकत देतात. पानांचा रंग असा थोडासा लालसर असतो. बिबडे पिवळसर दिसतात तर गहू तांदळाचे जे बिबडे असतात ते थोडे पांढरट कलरचे दिसतात. मक्याचे बिबडे हे सुद्धा पिवळसर कलरचे दिसतात. बिबडं पान हे थापून करतात. मक्याचा पापड, ज्वारीच्या खिशीचा पापड हे लाटून केलेले असतात. साबुदाणा बटाटा बिबडं हे थापून करतात तर साबुदाणा बटाटा पापड हा लाटून करतात. सकाळी जेव्हा घाटा शिजतो तेव्हा यातील कोळसे बाहेर काढतात आणि या कोळशांच्या आहारावर म्हणजे यातील विस्तवावर बिबडे पानं किंवा ज्वारीचं पापड हे सर्व भाजतात. विस्तवावर हे बिबडे पानं खूप छान फुलून येतात. गॅस सिलेंडरच्या आचेवर हे पापड भाजताना थोडेसे उंच चिमट्याने पकडावे म्हणजे ते जळत नाहीत आणि ते पण छान भाजले जातात. ओव्हनमध्ये तर अतिशय अप्रतिम हे पापड भाजले जातात. इन्फ्रारेड कुकटॉपवर किंवा इंडक्शनवर सुद्धा हे पापड खूप सुंदर भाजले जातात. हे पापड तळूनसुद्धा खातात. तळण्यापेक्षा पण सहसा हे भाजूनच खाल्ल्या जातात. चिकनी नावाची स्पेशल ज्वारी असते तिचे पण पानं बनवतात. पानं म्हणजे सोडा घातलेले जे पदार्थ असतात त्यांना पानं म्हणतात. घाटा करून थापलेले बिबडे आणि खिशी बनवून लाटलेले पापड किंवा नाचणीचे पापडसुद्धा असेच बनवतात खिशी करून. इकडच्या बायका घमेलीभर बिबडे पापड एकदाच भाजून ठेवतात आणि ते डब्यामध्ये पॅक करून ठेवतात आणि जेव्हा शेतात जातात तेव्हा थोडेसे सोबत घेतात आणि सगळ्यांसोबत जेवताना भाजी पोळीसोबत हे पापड तोंडी लावतात. लाल कलरचं हे नाचणीचं पान हे बिबडं आणि हे गहू तांदळाचं बिबडं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.